नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या शिक्षण व्यवस्थेला पूर्णपणे बदलून टाकत आहे. तो विषय म्हणजे होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड किंवा HPC. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मुळे आलेला हा बदल नेमका काय आहे आणि तो का महत्त्वाचा आहे हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता एक विचार करा. अनेक पिढ्यांपासून आपल्याकडे एकच पद्धत चालत आली आहे, बरोबर? रिपोर्ट कार्डवरचा एक आकडा विद्यार्थ्याचं पूर्ण भविष्य ठरवायचा. पण खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता आणि क्षमता फक्त त्या 3 तासांच्या परीक्षेच्या मार्कांवरून ठरवली जाऊ शकते का? हाच तो मूलभूत प्रश्न आहे ज्याने त्या जुन्या तणावपूर्ण व्यवस्थेला एक मोठा धक्का दिलाय. भाग 1 HPC म्हणजे नक्की काय? चला तर मग या समग्र प्रगतीपत्रकामागची मूळ संकल्पना काय आहे ते लगेच पाहूया. HPC म्हणजेच होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड किंवा समग्र प्रगती पत्रक. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार यात विद्यार्थ्यांचं मूल्यमापन फक्त त्यांच्या मार्कांवरून होत नाही. पाठांतर करण्यापेक्षा विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, त्यांचं वर्तन, त्यांच्यातली सर्जनशीलता आणि त्यांचा भावनिक विकास या सगळ्या गोष्टींचा विचार ह्या एका कार्डमध्ये केला जातो. थोडक्यात सांगायचं तर हा विद्यार्थ्याच्या प्रवासाकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवा आणि सर्वंकष दृष्टिकोन आहे. भाग 2 HPCची गरज का आहे? मार्कांकडून कौशल्याकडे जाणारा हा प्रवास. हे धोरण इतकं भारी का आहे हे समजून घ्यायचं असेल तर मुळात असा बदल का हवा होता हे पाहणं गरजेचं आहे. जुनी आणि नवी व्यवस्था या दोन्हीतला फरक अगदी स्पष्ट आहे. जुन्या पद्धतीत काय व्हायचं? फक्त मार्कांवरून गुणवत्ता ठरवली जायची. त्यामुळे मुलांमधल्या इतर टॅलेंट्सकडे पूर्णपणे दुर्लक्ष व्हायचं. पण ही नवी प्रणाली त्या उलट आहे. ती सर्वांगीण विकासावर भर देते. म्हणजे फक्त घोकंपट्टी नको, तर प्रत्यक्ष अनुभव आणि कौशल्यांवर आधारित शिक्षणाकडे ही एक मोठी वाटचाल आहे. मग आता याची गरज का आहे? बघा, प्रत्येक विद्यार्थी काही सारखा नसतो. एखादा गणितात मागे असेल पण तो खेळात, कलेत किंवा संवादात एकदम भारी असू शकतो, होय ना? HPCमुळे याच वेगवेगळ्या टॅलेंट्सची नोंद होते. यामुळे विद्यार्थ्यांचं वर्षभर सलग निरीक्षण होतं, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकांनाही आपल्या मुलांच्या खऱ्या प्रगतीची अगदी स्पष्ट कल्पना येते. भाग 3 विकासाचे प्रमुख घटक. आता साहजिकच एक प्रश्न पडतो की हा सर्वांगीण विकास प्रत्यक्ष प्रगती पुस्तकावर मोजणार कसा? चला तो आराखडा समजून घेऊया. तर या HPCचे 4 मुख्य स्तंभ आहेत. पहिला आहे शैक्षणिक प्रगती. यात विषय समजणं आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग येतं. दुसरा स्तंभ आहे कौशल्य विकास, ज्यात मुलांचा संवाद आणि तर्कशक्ती बघितली जाते. तिसरा आणि खूप महत्त्वाचा भाग म्हणजे सामाजिक आणि भावनिक विकास, म्हणजेच विद्यार्थी एकमेकांशी कसे वागतात, त्यांची शिस्त कशी आहे. आणि चौथा स्तंभ म्हणजे कला आणि क्रीडा. म्हणजे विचार करा, आता वर्गातली शिस्त आणि तुमचं चित्रकलेतलं कौशल्य हे सुद्धा पाठांतरा इतकंच महत्त्वाचं मानलं जाणार आहे. पण हे सगळं का? याचा मुख्य उद्देश आहे विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करणं. फक्त अंतिम परीक्षा पास होणं नाही, तर क्रिटिकल थिंकिंग, कम्युनिकेशन, कोलॅबोरेशन आणि क्रिएटिव्हिटी ही जी खऱ्या जगाला लागणारी अत्यंत महत्त्वाची जीवनकौशल्ये आहेत ना, ती मुलांमध्ये रुजवणं हा यामागचा खरा हेतू आहे. भाग 4 360 अंश मूल्यमापन. या पूर्ण पद्धतीतला सर्वात इंटरेस्टिंग भाग कोणता असेल तर तो म्हणजे मूल्यमापन नक्की करतं कोण. कारण इथं आता फक्त शिक्षकच मार्क देणार असं राहिलेलं नाही. ही 360 अंश मूल्यमापन प्रक्रिया 4 टप्प्यांत पार पडते. स्वयंमूल्यमापन, सहविद्यार्थी मूल्यमापन, शिक्षकांचं निरीक्षण आणि पालकांचा सहभाग. हा असा बहुस्तरीय दृष्टिकोन आहे जो विद्यार्थ्याच्या आयुष्याला प्रत्येक कोनातून पारखून एक अत्यंत योग्य आणि पारदर्शक मूल्यमापन सुनिश्चित करतो. याची सुरुवात होते ती स्वयंमूल्यमापनाने. हे खूप भारी आहे. विद्यार्थी स्वतःची प्रगती तपासतात. मला काय चांगलं जमलं आणि मला कुठं सुधारणा करायला हवी असे प्रश्न जेव्हा ते प्रत्यक्ष स्वतःला विचारतात तेव्हा त्यांच्यात एक कमालीची आत्मजागरूकता निर्माण होते. स्वतःचे प्लस आणि मायनस पॉइंट्स त्यांना स्वतःलाच समजायला लागतात. त्यानंतर येतं सहविद्यार्थी मूल्यमापन, म्हणजे विद्यार्थी एकमेकांचं मूल्यमापन करतात. आजकालच्या या जीवघेण्या स्पर्धेच्या काळात मुलांमध्ये संघभावना आणि एकमेकांना समजून घेण्याची सवय लागणं खूप गरजेचं आहे. एकमेकांना मागे खेचण्यापेक्षा एकमेकांच्या सोबतीने पुढे कसं जायचं हे यातून खऱ्या अर्थाने शिकायला मिळतं. आणि या प्रक्रियेतले शेवटचे पण अत्यंत महत्त्वाचे दुवे आहेत आपले शिक्षक आणि पालक.
शिक्षक आता फक्त परीक्षा घेणारे राहिलेले नाहीत, तर ते मुलांच्या वर्तनाचं वर्षभर सतत निरीक्षण करणारे मार्गदर्शक बनलेत. शिवाय पालकसुद्धा या प्रक्रियेचा एक सक्रिय भाग बनतात. त्यामुळे मुलांच्या पाठीशी एक भक्कम आधारव्यवस्था उभी राहते. भाग 5. फायदे आणि निष्कर्ष. आपण आत्तापर्यंत जे पाहिलं त्या सगळ्याचा अंतिम परिणाम काय होणार आहे ते आपण बघूया. या पूर्ण व्यवस्थेचे खूप जबरदस्त फायदे आहेत. जेव्हा फायनल एक्झामचा तो भयंकर ताण दूर होतो ना, तेव्हा शिक्षण ही खऱ्या अर्थाने एक आनंदाची प्रक्रिया बनते. मुलांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो. त्यांचे कमकुवत दुवे ओळखून त्यावर वेळेत काम करता येतं, ज्यामुळे खऱ्या अर्थाने कौशल्याधारित शिक्षणाला मोठी चालना मिळते. शेवटी या विश्लेषणाचा समारोप एका अगदी योग्य वाक्यानिशी करूया. HPC ही केवळ गुणपत्रिका नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आरसा आहे. शिक्षणाचा हा नवा दृष्टिकोन मुलांना फक्त साक्षर करत नाही, तर त्यांना सक्षम, सर्जनशील आणि जबाबदार नागरिक बनवतो. मुलांच्या खऱ्या क्षमतेचे हे सुंदर प्रतिबिंब पाहिल्यावर एक प्रश्न उरतोच, केवळ मार्कांऐवजी विद्यार्थ्याच्या पूर्ण व्यक्तिमत्वाला महत्त्व देणारी ही व्यवस्था खऱ्या अर्थाने स्वीकारण्यासाठी आपण समाज म्हणून तयार आहोत का? नक्की विचार करा.